जय एससीटी वैदिक शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। एससीटी वैदिक मध्ये अजून एक करोडपती शेतकरी उदयास येतोय आणि आज मी तुम्हाला त्यांची कहाणी सांगणार आहे। मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये जळगाव गावामध्ये भास्कर जाधव या शेतकऱ्यांनी या चालू वर्षी जो हंगाम संपला त्या स्ट्रॉबेरीच्या हंगामामध्ये 30 गुंठ्यामध्ये तब्बल 65 लाख रुपये त्यांनी कमवले। मित्रांनो, सांगायला भीती वाटते, कोणाला ऐकून मानसिक धक्का बसेल, विश्वास कोणाचा बसणार नाहीये, परंतु हे सत्य आहे। आम्ही हे सांगण्यासाठी बाध्य आहोत, कारण हे भास्कर जाधव तेच शेतकरी आहे ज्यांनी ऊसामध्ये 7व्या आणि 8व्या महिन्यामध्ये हार्वेस्टिंग करून त्यांनी 1.5 ते 2.5 टनापर्यंत ऊसाचा ॲव्हरेज काढलेला आहे। ऊसाची जी काही भरती आहे ती 60 पर्यंत केल्यानंतर सुद्धा ट्रॅक्टर समोरून उचलतोय, मुळीला मुळी खेटलेली आहे। अशा प्रकारचा ऊस काढण्याचा विक्रमही त्यांनीच केला आहे। याचं कारण मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना धक्का बसेल की या शेतकऱ्याचं केळीचं जे क्षेत्र आहे ते 7 वर्षांपासून ते एकाच लागवडीची केळी आहे, ते वारंवार 7व्या वर्षाला ती केळी त्यांनी आज धरलेली आहे। त्यांची केळीची बाग उभी आहे, त्याचं रोज 4-5 झाडांचं त्यांचं हार्वेस्टिंग चालू आहे। या सगळ्या चमत्कारी गोष्टी त्यांच्या शेतामध्ये का घडत आहे, कारण आपण शोधलं पाहिजे। हे शक्य आहे का असं मनामध्ये निर्माण करण्याच्या ऐवजी हे कसं शक्य झालं याचा अभ्यास आपण केला पाहिजे। याचा सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या अधिकाऱ्यांना 7030772607 या नंबरवर संपर्क करून याची लिंक मागवा आणि सविस्तर व्हिडिओ पहा आणि याच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही येणाऱ्या वर्षामध्ये स्ट्रॉबेरी आणि इतर पिकं करा आणि विक्रमी अशा प्रकारचं उत्पन्न आपल्या शेतामध्ये काढा। मित्रांनो, भास्कर जाधव यांनी आपल्या शेतामध्ये लागोपाठ 15 दिवसामध्ये 3 बेसल डोस 1 एकराचे म्हणजे जवळजवळ 1.5 लाख रुपयाचे बेसल डोस त्यांनी 30 गुंठ्याला टाकले होते। याचा परिणाम असा की त्यानंतर त्यांना एकही बेसल डोस 7 महिने टाकावा लागला नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पूर्ण 7 महिन्यामध्ये एकही फवारणी केलेली नाही आणि त्यांनी फक्त दर आठवड्याला LSQ शिलाजीत अमृत जलच्या पाण्यातून त्या स्ट्रॉबेरीला दिलेली आहे। ज्याप्रमाणे केमिकल शेतकरी वॉटर सोल्युबलचा वापर करतात, तसं भास्कर जाधवांनी त्या ठिकाणी LSQ शिलाजीतचा वापर 600 ग्रॅम किंवा 1200 ग्रॅम किंवा 1800 ग्रॅम जशी परिस्थिती असेल त्या प्रमाणामध्ये प्रमाण बदलून त्यांनी दिलेलं आहे। याची सविस्तर माहिती आपण आमच्या व्हिडिओतून घेऊ शकता आणि या शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन आपण आपली शेती देखील समृद्ध करू शकता आणि शेतीमधून कोट्याधीश होऊ शकता। धन्यवाद।